जळगाव जिल्ह्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या ठिकाणी जर जळगावच्या पारोळ्यामध्ये जर चित्र बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते आहे. पारोळ्यामध्ये जे आहे शिवसेना ठाकरे गटाच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढाई या नगर परिषदेवर पाहायला मिळते आहे आणि जवळपास या ठिकाणी जे आहे 24 जागांसाठी ही निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील या ठिकाणी पाठिंबा दिल्याने या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची या ठिकाणी चर्चा आहे. आपल्यासोबत जळगाव लोकसभेमध्ये उमेदवार असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी करणदादा पवार आहेत. दादा काय सांगणार या ठिकाणी आपण शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढाई पाहायला मिळते आहे. लोकसभेमध्ये आपण ठाकरे गटाकडून उमेदवार होतात. आता तुमच्या पत्नी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. राष्ट्रवादी अजित पवार गट तुमच्या सोबत आलेले. या ठिकाणी स्थानिक पातळीवर आम्ही आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट असेल, असे विविध पक्ष संघटना सोबत घेऊन या निवडणुकीत सामोरे जात आहोत. समोरून प्रतिस्पर्धी आमच्या विरुद्ध शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रित पॅनल करून या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढत आहेत. काय वाटतं दादा, दुसरीकडे सत्ताधारी आमदार आहे, शिवसेना भाजप एकत्र आहे, आव्हान वाटतंय कुठे निवडणुकीमध्ये? सत्तेच्या माध्यमातून पैशाची खिरापत, योजनांची खिरापत, त्याचबरोबर खोटे आश्वासनं, हे आव्हानं नक्की या ठिकाणी समोर आहेत. परंतु मागच्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात जी काही मी कामगिरी केलेली आहे, जे काही मी अतिशय पायाभूत सुविधा उभं करण्याचा शहरात प्रयत्न केलेला आहे आणि एक नगरपालिकेचा कणा मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. दर्जेदार कामं, लोकाभिमुख जे गरजेची कामं आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कामं आहेत, हे करण्याचा मी ज्या ठिकाणी प्रयत्न केला आहे, त्यामुळे तेच एक मला बळ आहे की हे आव्हानं स्वीकारायला. कोणत्या शिवसेनेसोबत पारव्याची जनता राहील काय वाटतं तुम्हाला? कारण विधानसभेमध्ये त्यांच्यासोबत गेली होती, नगर परिषद निवडणुकीत आपल्यासोबत येईल असं वाटतं. काय कारण असावं? जे काही आश्वासनं या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडनं लोकांना मिळाले ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही. जुमलेबाजीची सरकार आहे. महागाई मनमन तशी वाढलेली आहे. कुठेही बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या भरोसे त्यांनी सरकार आणली, त्या 70% वर लाडक्या बहिणी त्यातून आता त्यांनी यादीतून नाव काढून टाकलेलं आहे आणि कामांची पूर्तता नाही आणि लोकांनाही कळतंय की यांनी फुकटच्या खिरापत वाटून तिजोरी खाली केलेली आहे. आता हे नवीन विकास याच्यावर यांचा भर नसून वैयक्तिक लाभांवर भर आहे आणि हे लोकांना मान्य नाही आहे. याच्यावर आपल्याला या ठिकाणी लोक साथ देतील अशी आम्हाला आशा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीमध्ये जे जनाधार आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अंजली करण पवार, त्या देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगणार ताई, लोकसभेमध्ये तुम्ही पतीसाठी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता, आता स्वतःसाठी तुमची या ठिकाणी लढाई पाहायला मिळते. नक्कीच आम्ही खरं तर सर्वांना नमस्कार. आम्ही पारोळ्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार आहोत आणि मला ह्याची नक्कीच खात्री आहे की ह्यावेळेस जनता पूर्णपणे उद्धवजी साहेब ठाकरे यांच्यासोबत असणार आहे. तुमच्या समोर सत्ताधारी आमदारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. 2 शिवसेना आहे. कोणत्या शिवसेनेच्या बाजूने राहील आव्हान वाटते कुठे तुम्हाला? खरं तर करण साहेबांच्या कार्यकाळात आम्ही खूप जनतेची कामं केलेली आहेत आणि ह्यावेळेस जनता नक्कीच उद्धवजी साहेब ठाकरेंच्या सोबत राहील ही मला खात्री आहे. तर गेल्या काळामध्ये जो विकास केला त्यामुळे जनता जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहील. दुसरीकडे जे आहे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे 2 शिवसेना जरी या ठिकाणी आमने सामने असल्या तरी पारोळ्याची जनता जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहील असा विश्वास या ठिकाणी या उमेदवारांनी असेल किंवा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई या ठिकाणी पारोळ्यामध्ये पाहायला मिळते आहे आणि विशेष म्हणजे ठाकरे गटाने या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे या निवडणुकीची जळगाव जिल्ह्यामध्ये एकच चर्चा पाहायला मिळते आहे.
किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.